महायुतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा शिंदे सेनेच्या वाट्याला जात असल्यानं भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे कुडाळची लढत आता शिंदे सेनेकडून निलेश राणे विरुद्ध ठाकरे सेनेकडून वैभव नाईक अशी होणार आहे। वैभव नाईक यांनी 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा कुडाळचं प्रतिनिधित्व केलंय। 2009 ची निवडणूक देखील नाईक यांनी कुडाळ मतदारसंघातून लढवली होती। त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेल्या नारायण राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता। या पराभवाचा वचपा वैभव नाईक यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत काढला। 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी तेव्हा काँग्रेसकडून लढलेल्या नारायण राणे यांना पराभूत केलं। नारायण राणे यांना पराभूत करणारे वैभव नाईक त्यावेळी जायंट किलर ठरले होते। त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले। यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा पराभव केला आणि आता यावेळच्या निवडणुकीत वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार आहे। कुडाळमध्ये ही लढत नेमकी कशी होईल, निलेश राणे हे वैभव नाईक यांना कसं आव्हान देतील, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे। या मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या 2 तालुक्यांचा समावेश होतो। नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे। महायुतीतील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यानं भाजप त्या ठिकाणी उमेदवार देऊ शकणार नाही। यामुळे निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार वैभव नाईक आहेत। नाईक हे त्यांच्या आक्रमक भाषण शैली आणि कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। आपण या मतदारसंघाच्या इतिहासावरती एक नजर टाकली तर या मतदारसंघावर 1990 पासून शिवसेनेचं वर्चस्व होतं। नारायण राणे यांनी हा आपला गड बनवला होता। मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मालवण मतदारसंघ हा कुडाळ आणि मालवण असे 2 तालुके बनवून झाला। कोकणातील हॉट सीट म्हणून कुडाळ मालवण मतदारसंघाकडे पाहिलं जातं। या मतदारसंघातून नारायण राणे 1990 पासून 2014 पर्यंत सतत निवडून आले होते, पण या काळात त्यांनी शिवसेना सोडून 2005 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1990, 1995, 1999 आणि 2004 अशा 4 वेळा ते शिवसेनेकडून निवडून आले। त्यानंतरची 2009 आणि 2014 ची निवडणूक काँग्रेसकडून लढवली। यातील 2014च्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या वर्चस्वाला वैभव नाईक यांनी सुरुंग लावला। नाईक यांनी शिवसेनेकडून 2009 ला जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेस पक्षात असलेल्या नारायण राणे यांनी त्यांचा 24,225 मतांनी पराभव केला होता। वैभव नाईक यांना 47,666 मतं तर नारायण राणेंना 71,921 मतं मिळाली होती। पुढे 2014च्या निवडणुकीत वैभव नाईक यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला। यावेळी देखील नाईक विरुद्ध राणे अशीच लढत झाली होती। वैभव नाईक यांनी 10,376 मतांनी नारायण राणेंना पराभवाची धूळ चारली। नारायण राणे यांना 60,206 तर वैभव नाईक यांना 70,581 मतं मिळाली होती। नारायण राणे यांना पराभूत करून वैभव नाईक जायंट किलर ठरले। त्यानंतर मागच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत शिवसेनेकडूनच वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचे समर्थक असलेले अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा 14,349 मतांनी पराभव केला। वैभव नाईक यांना 69,168 मतं तर रणजित देसाई यांना 54,819 मतं मिळाली होती। कुडाळमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना होत आलाय, पण आता यावेळची परिस्थिती वेगळी आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र आहे। शिवसेना फुटीनंतर वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले, त्यामुळे एकनिष्ठतेचं फळ म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारीही मिळाली आहे। तर महायुतीत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही जागा शिंदे सेनेच्या वाट्याला जात असल्यानं भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे यावेळची कुडाळची लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी होणार आहे। निलेश राणे हे धनुष्यबाण चिन्हावर तर वैभव नाईक हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 26,236 इतकं मताधिक्य मिळालं। त्यामुळे यंदा वैभव नाईक यांच्या समोर हे लीड तोडण्याचं आव्हान आहे।
कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र चव्हाण इच्छुक असल्याचं बोललं जात होतं, पण ग्राउंड लेवलला राणेंचं वजन असल्यानं त्यांचा पक्षप्रवेश करवून घेऊन ते आता मैदानामध्ये उतरलेत. निलेश राणे हे या मतदारसंघातून विधानसभेसाठी मागच्या 3 वर्षांपासून तयारी करत आहेत. निलेश राणेंनी कुडाळ मालवण मतदारसंघात संघटनात्मक बांधणी केली असल्याचं बोललं जातं. तर दुसरीकडे वैभव नाईकांनी 10 वर्ष या कुडाळचं प्रतिनिधित्व केलंय. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. कुडाळच्या जनतेनं सलग 2 टर्म नाईक यांना निवडून दिलेला आहे. मालवणमध्ये असलेल्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. निवडणुकीतही हा मुद्दा या ठिकाणी गाजण्याची शक्यता आहे. पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईक हे आक्रमक झाले होते. या मतदारसंघात नाईक यांनी कार्यकर्त्यांचे चांगले जाळे विणले आहे. जनसंपर्कही चांगला आहे. ही नाईक यांची जमेची बाजू आहे. तर राणेंची मोठी ताकद या मतदारसंघात आहे. शिवाय नाईक हे 2 वेळचे आमदार आहेत. याचाच फायदा घेऊन राणेंना मतदारसंघात परिवर्तन घडवायचंय. असं सगळं असलं तरी आता यावेळी कुडाळ मालवणची जनता नाईक यांनाच पुन्हा साथ देणार की निलेश राणेंना संधी देणार हे प्रत्यक्ष निकालानंतर स्पष्ट होईल. तुम्हाला कोकणातील या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मतदारसंघातील लढतीविषयी काय वाटतं? वैभव नाईक हे आपल्या विजयाची हॅट्रिक साधू शकतील की निलेश राणे इथं बाजी मारणार? मशाल पेटणार की धनुष्यबाण? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।